जय हिंद मित्रांनो, मी आदिल पटेल। एखाद्या देशाची संपत्ती हा देशाचा तेल नसतो किंवा सोना नसतो, तर त्या देशाची खरी संपत्ती हे त्या देशातील लहान मुले असतात। आणि या मुलांचे जे राष्ट्र घडवण्यासाठी काम केले जाते ते एखाद्या शाळेमध्ये केली जाते। शिक्षणाच्या मार्फतच या लोकांचे भविष्य घडवले जातात आणि राष्ट्राचे सुद्धा भविष्य घडवले जातात। आणि याच मुलांचे आणि देशाचे नुकसान करण्याचे काम या संस्थेमार्फत करण्यात आलेले आहे, असं इथल्या काही विद्यार्थ्यांच्या पालकांचा आरोप आहे। असं आम्ही का म्हणतो, याची सविस्तर ही बातमी पहा तुम्ही, तुम्हाला कळेल की 19 तारखेला शुक्रवारी या शाळेच्या संस्थेत दी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी ही लष्कर भागात असलेली शाळा आहे। या शाळेमध्ये 19 तारखेला विद्यार्थ्यांचे पालक व शाळेचे शिक्षक मुख्याध्यापकांसोबत काही वादविवाद झाला। तो वादविवाद इतका टोकाला गेला की तिथल्या काही पालकांनी प्रहार संघटनेचे अजितभाऊ कुलकर्णी, जमीरभाई शेख यांना सुद्धा बोलवले। त्यानंतर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं असाल की नेमका काय राडा झाला त्या दिवशी। आता हे संपूर्ण प्रकरण काय बघा, या शाळेमध्ये शिकणारे इयत्ता चौथीचे विद्यार्थी जेव्हा पास झाले, त्यांना इयत्ता 5वी मध्ये प्रवेश देण्यापासून या शाळेने रोखले। जवळपास 40 विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश देण्यास मनाई केली। आणि हे कोणी बाहेरचे विद्यार्थी नव्हते, ते पहिलीपासून ते 4थीपर्यंत याच शाळेत शिकत होते। हे विद्यार्थी, या विद्यार्थ्यांना या शाळेने 5वी मध्ये प्रवेश देण्यास मनाई केली। आता का मनाई केली याचा खुलासा आतापर्यंत या मुख्याध्यापकांनी केलेला नाही। आता या अनुषंगाने बघा, प्रहार संघटनेचेच बच्चूभाऊ कडू यांनी 23 तारखेला शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र लिहिले की सोलापुरातील दी प्रोग्रेस एज्युकेशन सोसायटी सोलापूर हायस्कूल सोलापूर येथील मुख्याध्यापक श्री अब्दुल गफूर सगरी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासंबंध त्यांनी दादा भुसे यांना 23 तारखेला पत्र लिहिला। माफ करा मित्रांनो, बातमी मध्येच थांबवण्यात आली होती, कारण शाळेचा जेवणाचा वेळ झाला होता, त्यामुळे विद्यार्थ्यांची गर्दी जास्त होती आणि त्यामुळे किती कलबल होता तुम्ही बघितलात। आता आपण जे बच्चूभाऊ कडू यांनी दादाजी भुसे शालेय शिक्षण मंत्री यांना जे पत्र दिले, तो पत्र मी वाचतो। सविनय सदर सादर करण्यात येते की सोलापूर शहरातील दी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी उर्दू हायस्कूल सोलापूर या शाळेचे मुख्याध्यापक श्री गफूर सगरी यांच्या अत्यंत बेजबाबदार व अन्यायकारक कृत्य केलेले आहे। सदर शाळेमध्ये इयत्ता 4थी मध्ये उत्तीर्ण झालेल्या जवळपास 40 विद्यार्थ्यांना इयत्ता 5वी मध्ये प्रवेश नाकारण्यात आला आहे। विशेष म्हणजे इयत्ता 1ली पासून ते 4थी पर्यंत सलग शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत 5वी साठी प्रवेश नाकारून बाहेरील इतर विद्यार्थ्यांना, हे नोट करा, बाहेरील इतर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलेला आहे। त्यामुळे सदर 40 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून त्यांच्यावर व त्यांच्या पालकांवर मानसिक व आर्थिक अन्याय झालेला आहे। शिक्षण हक्क कायद्याचे हे स्पष्ट उल्लंघन आहे। तरी माननीय महोदयांना विनंती करण्यात येते की सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी। 40 लहान मुलांचे शैक्षणिक नुकसान करून त्यांच्या भविष्यास खेळ करणाऱ्या मुख्याध्यापक श्री गफूर सगरी यांची तात्काळ खातेनिहाय चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे व सदर सर्व विद्यार्थ्यांना तातडीने इयत्ता 5वी मध्ये प्रवेश मिळवून द्यावा। हे माननीय बच्चूभाऊ कडू यांनी शालेय मंत्री दादाजी भुसे यांना 23 तारखेला पत्र व्यवहार केला होता। आता माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांनी या पत्राची दखल घेत या शिक्षण संस्थेच्या प्राध्यापकाला काढलेली ही नोटीस आहे। या नोटीस मध्ये लिहिलेले आहेत, मुख्याध्यापक दी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी उर्दू हायस्कूल सोलापूर विषय विद्यार्थ्यांना इयत्ता 5वी मध्ये प्रवेश नाकारल्याबाबत खुलासा सादर करणे व प्रवेश देण्याबाबत माध्यमिक शिक्षण विभागाने या शाळेच्या प्राध्यापकांना या विद्यार्थ्यांना प्रवेश का नाकारला याचा खुलासा करण्यासाठी हा पत्र पाठवलेला आहे। उपरोक्त विषय व संदर्भान्वये आपणास सूचित करण्यात येते की आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री गफूर सगरी यांनी अत्यंत बेजबाबदार व नियमबाह्य कृत्य केले असल्याची बाब निदर्शनास आलेली आहे। म्हणजे शिक्षण विभाग स्वतः मानतो की या मुख्याध्यापकांनी केलेले कार्य हे अत्यंत बेजबाबदार व नियमबाह्य आहे।
सदर शाळेमध्ये इयत्ता 1ली ते 4थी मध्ये उत्तीर्ण झालेले जवळपास 40 विद्यार्थ्यांना इयत्ता 5वी मध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. विशेष बाब म्हणजे संबंधित विद्यार्थी इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत सलगपणे आपल्या शाळेमध्ये शिक्षण घेत असताना त्यांना इयत्ता 5वी साठी प्रवेश नाकारण्यात आला असून बाहेरील इतर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आल्याचे समोर आले आहे. शालेय विभागाला, माध्यमिक शिक्षण विभागाला असं निदर्शनास आलेले आहे की या विद्यार्थ्यांनी जे इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत 40 विद्यार्थी होते त्यांचा प्रवेश नाकारून बाहेरच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलेले आहे. या प्रकारामुळे संबंधित 40 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून त्यांच्या पालकांवर मानसिक व आर्थिक अन्याय झाले असल्याची तक्रारमध्ये नमूद आहे. तसेच ही बाब शिक्षण हक्क कायदा, राईट टू एज्युकेशन व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हक्काचे स्पष्ट उल्लंघन करणारी आहे. तरी आपण सदर प्रकरणाबाबत सविस्तर खुलासा तात्काळ या कार्यालयात सादर करावा. या मुख्याध्यापकांनी, या शाळेच्या प्रशासनाने सदर खुलासा हे तात्काळ माध्यमिक शिक्षण विभागामध्ये सादर करावा. संबंधित तसेच सर्व विद्यार्थ्यांना नियमानुसार इयत्ता 5वी मध्ये प्रवेश देण्याबाबत आवश्यक कारवाई करावी. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना या शाळेमध्ये प्रवेश देण्याबाबत कारवाई करावी असे आदेश देण्यात आलेला आहे. अन्यथा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व मूलभूत हक्काचे हनन करण्यात आले आहे असे समजून आपल्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल याची गंभीर्याने नोंद घ्यावी. माध्यमिक शिक्षण विभागाने असं पत्र काढलेलं आहे की यांच्यावरती जर हे विद्यार्थ्यावरती शैक्षणिक व मूलभूत हक्काचे हनन करत असतील त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा लेटर आहे माध्यमिक शालेय शिक्षण विभागाचा आणि याच लेटरचा इफेक्ट बघा तुम्ही. बाहेर या मुख्याध्यापकांनी, शैक्षणिक प्रशासनाने नोटीस लावलेली आहे की शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून या वर्गात जास्तीत जास्त जेवढे विद्यार्थी बसू शकतात तेवढ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहे. म्हणजे सर्व विद्यार्थी 40च्या 40 यांना प्रवेश देण्यात आला नाही असं यांचं म्हणणं आहे का? जास्तीत जास्त विद्यार्थी. आता त्यानंतर त्यामुळे इयत्ता 5वीच्या प्रवेशासाठी कुठल्याही प्रकारचा दबाव तंत्राचा वापर करून मुख्याध्यापक बरोबर वादविवाद करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. हे मुख्याध्यापक साहेब धमकीचं बोर्ड लावतात की जे विद्यार्थी 1ली ते 4थी पर्यंत शिकलेत त्यांना तुम्ही 5वी मध्ये प्रवेश नाकारतात. नाकारल्यावरती तुम्ही येऊन मुख्याध्यापकांना विचारल्यात तर ते वादविवाद केल्यामुळे तुमच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्याचे इथं तुम्ही बघू शकता बोर्ड लावलेले आहेत. आता इथं प्रश्न असा पडतो की या विद्यार्थ्यांना कशासाठी प्रवेश नाकारण्यात आला आणि प्रवेश यासाठी नाकारण्यात आला की असाही प्रश्न उपस्थित होतो की जे नवीन विद्यार्थी येतात ते जास्त डोनेशन देतात का जे 40 विद्यार्थी होते ते ढ होते. कारण काय? आता याचा कारण तरी या पत्राद्वारे आलेल्या पत्राचा जबाब म्हणून हे शालेय शिक्षण विभागाला देतील. तेव्हा जे खुलासा देतील त्यावेळी आम्ही या बातमीचा दुसरा पार्ट लावू. पण अशा शिक्षण संस्थावरती जे बेकायदेशीर जर काम करत असतील त्यांच्यावरती ठोस कारवाई करून एक पायंडा घातला गेला पाहिजे की पुन्हा एकदा अशा विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये. कॅमेरा पर्सन मुजाहिद बंदाल सह मी आदिल पटेल, हल्ला बोल न्यूज, सोलापूर.